एव्हरीवन, गुड मॉर्निंग। आता सकाळचे वाजले 5 आणि बघा किती छान दिसत होतं वातावरण। चला म्हटलं तुम्हालाही दाखवूया। आणि आज यांना मी चहा आणि पोळी दिली होती छान खायला नाश्त्याला, त्यांना आवडते म्हणून। आणि ते सकाळीच 5:30च्या दरम्यान निघालेत आणि आता माझ्या घरातल्या कामांची सुरुवात झाली आहे। आज खूप स्पेशल दिवस आहे, म्हणजे आज आमच्याकडे कानबाईचे रोट असतात, तर त्याचीच मी तयारी करून घेते। आणि त्याच्यासाठी छान घर क्लीन केलं आहे, पाण्यामध्ये गोमतीर आणि मीठ टाकलं होतं। बाहेर थोडा थोडा अजून पण पाऊस चालूच आहे, सकाळी पण चालू होता। देवपूजा देखील करून घेतली। आज मला गावाकडची फार आठवण येत होती, कारण हा उत्सव तिकडे एकदम लग्न कार्यासारखा सेलिब्रेट केला जातो। खूप सगळे फॅमिली एकत्र आलेली असते आणि सगळे जमून वगैरे, आणि हा स्वयंपाक होतो आणि सगळे असं एकदम खूप छान वाटतं सर्व फॅमिली एकत्र असल्यावर। बरीचशी तयारी मी दुपारच्या वेळेत करून ठेवली होती, जसं लसूण सोलून ठेवला होता, डाळ भिजत टाकली होती, बघा छान भिजली आहे। आता कुकरला मी लावते तिला। पुरण बनवण्यासाठी आमटीसाठी कांदा भाजून घेते आणि इकडे खीरसाठी लगेच दूध पण तापवायला ठेवलं, तांदूळ पण भिजत टाकलेत। खीरसाठी तांदूळ बारीक करून घेते। आणि हा सण तुमच्याकडेही साजरा होतो का मला कमेंट करून नक्की सांगा, आणि खानदेशातून बघत असाल तर तेही मला नक्की कळवा। आणि इकडे आमटीसाठी मी आता मसाला तयार करून घेतला आहे, तो पण काढून घेते। एका साईडला डाळ पण आता छान शिजली होती बघा, आणि आता याचं पुरण बनवून घेते। मुलांना आपण घरी कितीही खाऊ घातलं ना, तरी बाहेरून कोणी आलं म्हणजे पप्पा आले की त्यांच्याकडून त्यांना काही ना काही हवंच असतं। आणि ते पप्पांनी काही आणलं नाही, त्याला असं सांगितलं म्हणून तो रडायला लागला होता, पण त्याच्या पप्पांनी त्यांना आणलं होतं। तसे हे 2-3 दिवसासाठी गेले होते। आणि बघा ना, देवालाही त्याची चिंता असतेच वाटते, म्हणून त्यांची म्हणजे मंडेला येणार होते, तर ते एक दिवस लवकरच पोहोचले इकडे। आणि ते नेहमी बाहेरगावी जात असतात, त्यामुळे आम्ही दोघंच, आशू आणि मीच घरी असते। तर आल्यावर त्याला ना पप्पांकडून काही ना काही अपेक्षा असतेच की त्यांनी येताना त्याच्यासाठी काहीतरी घेऊनच यावं। मी बरंचसं त्याला काही म्हणजे सगळंच घेऊन देत असते, पण तरी त्याची ती अपेक्षा म्हणजे मुलांना वाटतंच नाही का, काहीतरी वेगळीच फिलिंग राहत असेल ती। आणि इथे माझा जवळजवळ पूर्ण स्वयंपाक झालेला होता। खीर बघा, खीर आणि छान आमटी, पूजेसाठी लागणारे दिवे। आमच्याकडे फक्त कानबाईचेच रोट असतात, आणि हे जे रोट असतात ते मुलांच्या म्हणजे कुडाचा उद्धार व्हावा, मुलांचं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी असतात। गेले 3 वर्ष झाले मी आता पुण्यामध्येच हे कानबाईचे रोट करत आहे, कारण आम्हाला तिकडे जायला जमतच नव्हतं। आणि आमची श्रद्धा आहे त्यावर, तर ते केलंच गेलं पाहिजे असं मला वाटतं। हॅलो एव्हरीवन, आम्ही म्हणजे आमच्या महाराष्ट्रात खानदेशात महाराष्ट्रात म्हणा, या पद्धतीनेच सेलिब्रेट करत असतो कानबाई रानबाईचं। तर खूप सिम्पलचं होतं। तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। आणि गेले 2 दिवस झाले मी ना फार टेन्शनमध्ये होते, म्हणजे हे गावी गेलेले होते आणि ते येणार होते मंडेला, आणि हे जे रोट असतात ना हे फक्त त्याच दिवशी संपवायचे असतात। पण झालं असं की ते एकटे मी कसे संपवणार ना, आशू अजून खूप छोटा आहे, मग मी खूप टेन्शनमध्ये होते गेले 2 दिवस झाले। पण बघा ना, म्हणजे देवाचं कसं असतं, त्यांची चिंता त्यांना पण असतेच, तर ते बरोबर वेळेवर आले। आणि आता आमचं जेवण वगैरे होतील, मी थोडंफार तुम्हाला दाखवतेच। तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। कानबाईची पूजा झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटायला लागलं होतं, घरातलं वातावरण अगदी फ्रेश झालं होतं। आणि हे वेळेवर आले, म्हणजे एकदम मंडेला येण्याऐवजी ते संडेला संध्याकाळी पोचले, तर मी तर फार खुश होते। आणि आता जे आम्ही जेवणाला बसलो होतो, पण आपल्याला जे काही काम करायचं असतं ते जर आपण खूप मनापासून केलं आणि श्रद्धेने केलं ना, तर ते म्हणतात ना की अगर कोई चीज़ चाहते तो उसे पूरी कायनात उसे दिलाने में लग जाती है, तो सेम वैसा ही हुआ हमारे साथ। आणि या प्रसन्न वातावरणासोबत आजचा हा ब्लॉग इथे संपवते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।